ओके, याला डबल क्लिक करतो आणि सिम्युलेशन मध्ये मोमेंटरी प्रेस करतो. ओके, व्हॉट आय एम गोइंग टू डू, momentary push button. Okay, now it is a push button. Push button means what? As long as we have pressed the button, the output is on. Okay, and then again I am going to go for the simulation. आता बघा, जोपर्यंत मी प्रेस केलेला असेल तोपर्यंतच ते होईल. इथे जरी बघितलं, when I am going to release the button, the switch is off, the lamp is off. Are you getting it? Sir, बटन जर प्रेस केलेलं असतं त्याचा सिम्बॉल चेंज होते. यू मे झूम युअर स्क्रीन इफ यू आर नॉट, इट इज नॉट क्लिअरली विजिबल, यू कॅन झूम युअर स्क्रीन. Okay, so what happened, when I will press the button, the lamp is on. When I am going to release the button, the lamp is off. Okay, so this is one. But now if I want to maintain this lamp in the on position, what I have to do, I have to place one more contact in parallel with. ओके, मग त्याला आपल्याला जर मेंटेन करायचं आउटपुटचे येतं, मग इथे एक कॉन्टॅक्ट घ्यायचा. तो कॉन्टॅक्ट काय झाला, तुमचा आउटपुट जो आहे ना त्या आउटपुटचा कॉन्टॅक्ट, आणि त्याला त्याच्या सिरीजमध्ये कनेक्ट करायचं. सॉरी, त्याला पॅरलल मध्ये कनेक्ट करायचं. दिस इज द लॅचिंग कॉन्टॅक्ट और होल्डिंग कॉन्टॅक्ट. या कॉन्टॅक्टला काय म्हणतात, लॅचिंग कॉन्टॅक्ट किंवा होल्डिंग कॉन्टॅक्ट. मग याचा यूज काय आहे? सो यू आर गोइंग टू जस्ट सी द यूज ऑफ दिस वन. आता मी बटन प्रेस केलं आणि सोडून दिलं, माझा लॅम्प ऑन राहिलेला आहे. ओके, आधी काय व्हायचं, मला बटन प्रेस करूनच ठेवावं लागत होतं. बटन जोपर्यंत प्रेस आहे तोपर्यंतच लॅम्प ऑन व्हायचं, आणि बटन रिलीज केल्यानंतर लॅम्प ऑफ. पण आता काय, एक वेळ तुम्ही बटन प्रेस केलं, सोडून दिलं, लॅम्प इज continuously on. Okay, so this is a holding contact or latching contact. Okay, so now we will want to implement the AND logic. मग आता आपण बघितलं AND logic means what. So here I am going to connect one, say, ओके, हा एक कॉन्टॅक्ट आहे, सॉरी स्विच आहे. या स्विचला मी काय केलेलं आहे, स्विच वन. ओके, आणि दुसरा एक स्विच परत घेतला. आता एक लक्षात ठेवायचं, पीएलसी प्रोग्रामिंग मध्ये प्रत्येक इनपुटचा नंबर वेगवेगळा द्यावा लागेल. ओके, सो हा मी इनपुट नंबर 2 घेतलेला आहे आणि याला नाव देतोय स्विच 2. ओके, आणि त्यानंतर आउटपुट. आउटपुट कुठलंही असेल, तुमचं मोटर असेल किंवा लॅम्प असेल, काही आउटपुट असेल तरी त्याच्याकरता एकच आहे सिम्बॉल, दॅट इज द कॉईल. ओके, आणि हे असे तुम्हाला कनेक्ट करून घ्यायचे. नाउ व्हेन यू आर गोइंग टू कनेक्ट ऑल दिस थिंग, सो आय विल जस्ट से इट ॲज अ मोटर. ओके, ही झाली माझी मोटर. स्विच वन झाला, स्विच टू झाला, मोटर. आता हे लॉजिक कुठलं झालंय, दिस इज माय अँड लॉजिक. आता अँड लॉजिकचं आपण काय बघितलंय की अँड लॉजिक मध्ये मला आउटपुट भेटतो. फर्स्ट आय वॉन्ट टू चेंज द सिम्युलेशन फॉर दिस वन. माय स्विच इज आय विल जस्ट चेंज द सिम्युलेशन टू स्विच. ओके, सो स्विच वन ऑन केला, माझं मशीन ऑपरेट झाली आहे का. से इफ इट इज द मशीन ऑन विच द ऑपरेटर इज वर्किंग, ऑपरेटरला माहिती नाही आहे आणि कोणीतरी तो स्विच ऑन करून दिला. ऑपरेटर मशीन जवळ उभा आहे आणि कोणीतरी स्विच ऑन केला, पण ते जर स्विच टू नसतं तर डायरेक्टली मशीन ऑन झाली असती आणि ऑपरेटर मे गेट इंज्युअर्ड. बट हिअर आय हॅव स्विच वन ॲज वेल एज स्विच टू. स्विच टू इज इन द हँड ऑफ द ऑपरेटर. ओके, स्विच टू कुठे आहे, ऑपरेटरच्या जवळ आहे. दॅट स्विच टू मे बी फुट ऑपरेटेड स्विच. ओके, सिम्पल एक्झाम्पल. बरेच जण आता काय करतात, तुमच्याकडे बरेच लोकांच्याकडे मशीन वगैरे प्रकार असतो, शिलाई मशीन असतं. तर शिलाई मशीनमध्ये लोकांनी मोटर लावलेली असते. मग आता ती मोटर जी असते त्याला दोन स्विच आहे. एक मेन स्विच जिथून तुम्ही पॉवर घेतलेली आहे, आणि दुसरा स्विच आहे तो असतो तुमच्या पेडल पायामध्ये. ओके, दॅट इज कॉल्ड एज द पेडल स्विच. ओके, फूट ऑपरेटेड स्विच. मग तो फूट ऑपरेटेड स्विच जर तुम्ही प्रेस केला तरच मोटर स्टार्ट होईल, अदरवाईज मोटर विल नॉट स्टार्ट. पण तेच जर मी फक्त एक सिंगल स्विच ठेवला आणि सिंगल स्विच ऑन करून जर सिंगल स्विच ऑन केला, तुमची मोटर कंटिन्युअसली ऑपरेट राहील. पण जेव्हा तुम्हाला शिवणकाम करायचं असेल, ॲट दॅट टाइम यू नीड टू प्रिसाइजली कंट्रोल द say working of your motor. Okay, speed of your motor and all these things. So for that purpose there is a foot operated switch, that may be your switch to over here. So this switch is on, main switch is on, and when you are going to operate this switch, at that time the motor will start. Okay, so this is the working of your AND logic. मग AND logic चे applications लक्षात आला, वर्किंग लक्षात आलेलं आहे. Now is it clear to everyone?
लॅडर प्रोग्राम कसा घेतोय आपण त्याचं लक्षात आलेलं आहे. इन लॅडर वी फॉर इम्प्लिमेंटिंग द अँड लॉजिक वी आर गोइंग टू कनेक्ट टू स्विचेस इन सिरीज, switch 1 as well as switch 2, and this is used for safety purpose. Okay, so that I can easily control, and that will avoid the chances of what it will avoid. It will avoid the chances of injury to the operator. Okay, if I have only one switch, then it might be possible that the operator may get injured because accidentally someone may cause, and it is not possible for the operator to always go to that point and switch it off. So we have two switches, one is the main switch and second is the switch which is near the operator. Okay, the simple example that we have discussed for this is the Shilai machine, sewing machine. In sewing machines, in automated motorized sewing machines, we have two switches. One is the main switch on the board, and second is the foot operated switch. With that foot operated switch, we will control the motor. Okay, starting and stopping of the motor, as well as we can change the speed also over there. Okay, now if I want to implement the OR logic over here, so what I have to do for implementing the OR logic, what I am going to do, I will just remove this one. Okay, then what I am going to do, I will take one contact over here, this is my switch one. Okay, its simulation is on, switch on. Okay, and then again I am going to connect the second switch, this is called as the second switch, and I will rename it as the say I will rename this switch as the remote switch. Okay, so when you it is not true. Okay, so I have rename it as a remote switch, and this is my output. Output is at certain location over here. Okay, so for controlling the output, I have two switches. One is my main switch, and second one is my remote switch. So this remote switch can be used for controlling this. Okay, so it might be possible you can control the operation by using main switch, or you can control the operation by using remote switch also. So if I will press the I1, that is main switch, then also my device will get on. Okay, if I'm going to press the I2, then also my device get on. Okay, or if I'm going to press both I1 as well as I2, my device will on. But if all the switches are closed, then my device is off. So application, so this is the motor which is in your से फॉर्म, तुमच्या शेतामध्ये मोटर असेल किंवा तुमच्या घराच्या बाहेर जी आपण वॉटर लिफ्टिंग करता फ्रॉम अंडरग्राउंड टँक टू द ओव्हरहेड टँक, वी आर गोइंग टू लिफ्ट द वॉटर. सो बेसिकली इफ द मोटर इज देअर आणि मोटरच्या जवळ एक स्विच असेल आणि दुसरा तुमच्या घरामध्ये असेल, सो प्रत्येक वेळेस आपण खाली जाऊन तर मोटरचा स्विच ऑपरेट करण्यापेक्षा घरातला एक स्विच काढलेला असेल रिमोट स्विच, रिमोट स्विच इज ऑलवेज कनेक्टेड इन पॅरलल, रिमोट स्विच इज ऑलवेज कनेक्टेड इन पॅरलल विथ द मेन स्विच. तुमचा जो स्विच असेल त्याच्या पॅरलल मध्ये कनेक्ट केलेला असतो तो. ओके, सो वेन यू आर गोइंग टू प्रेस हिअर, आय एम गोइंग टू यूज ओनली दिस रिमोट स्विच. मी या केसमध्ये फक्त रिमोट स्विच ऑपरेट करतोय. ओके, मेन स्विच माझा लांब आहे आणि आय एम गोइंग टू ऑपरेट द remote switch only over here, or say here I will just put it over here. So this is at certain distance. आपण जर बघितलं की माझा मेन स्विच इथे आहे आणि रिमोट स्विच मी थोडा लांबून घेतलेलं आहे. सो आय विल ऑपरेट द रिमोट स्विच ओव्हर हियर. सो विथ द हेल्प ऑफ रिमोट स्विच आय कॅन कंट्रोल द ऑपरेशन ऑफ माय मोटर. आय विल स्टार्ट द मोटर, आय विल स्टॉप द मोटर with the help of this remote switch. Okay, so if you want to operate the device from the long distance, we can use the remote switch for this purpose. Is it clear? Is it clear? Okay.